नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 25 डिसेंबर 2023 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये लोकप्रतिनिधी कायदा, कापूस, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, कालवा या संदर्भात ज्या काय न्यूज ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती लोकप्रतिनिधी कायद्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, सुनील केदार यांची आमदारकी रद्द, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती पाहायला भेटेल। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी या ठिकाणी न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजला धरून आजचा आपला जो प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। कोणत्या कायद्या अंतर्गत एखादा संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य अपात्र ठरवला जातो, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। या ठिकाणी 1 लोकप्रतिनिधी कायदा 1950, 2 लोकप्रतिनिधी कायदा 1951। तर मित्रांनो या ठिकाणी आपले पर्याय आहेत केवळ विधान 1 बरोबर, बी केवळ विधान 2 बरोबर, सी वरील दोन्ही विधाने बरोबर, डी वरील दोन्ही विधाने चूक। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या अंतर्गत या ठिकाणी एखादा सदस्य किंवा संसद सदस्य जो काय असेल त्याला अपात्र किंवा त्याचे जे काही सदस्यत्व आहे ते रद्द करण्याची तरतूद या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण 1950 आणि 1951 हे जे 2 लोकप्रतिनिधी संदर्भात कायदे आहेत त्यांच्यामधील जो मुख्य डिफरन्स आहे तो डिफरन्स या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम चर्चा करूया रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1950 म्हणजे 1950 चा लोकप्रतिनिधी कायदा। या ठिकाणी अनुच्छेद 80, अनुच्छेद 170 आणि अनुच्छेद 171 यामध्ये अनुक्रमे संसद, राज्याची विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अनुक्रमे कमाल आणि किमान किती जागा असतील किंवा किती सदस्य असतील या संदर्भात हे कलमे आहेत। म्हणजे कलम 80 अंतर्गत संसदेमध्ये किमान किती सदस्य असतील आणि कमाल किती सदस्य असतील हा आकडा या ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे। त्याचबरोबर कलम 170 अंतर्गत राज्याच्या ज्या काही विधानसभा आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या त्या विधानसभामध्ये किमान आणि कमाल सदस्य किती असतील आणि ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये कमाल आणि किमान सदस्यांची संख्या किती असेल हे या ठिकाणी 1950 या कायद्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं आहे। या ठिकाणी 2 शब्द सांगायचे म्हटले तर 1950 च्या कायद्यानुसार या ठिकाणी जो काही सभागृह आहे त्या सभागृहामध्ये प्रत्यक्ष जागांचे वाटप किती आणि कशा प्रकारे करण्यात येईल याची तरतूद या ठिकाणी 1950 च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही मतदार आहेत त्यांची पात्रता काय असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ज्या कोणत्या व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण करतात ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो। मग या ज्या पात्रता आहेत त्याही 1950 च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत ठरवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे काही मतदार आहेत त्यांच्या याद्या तयार करणे त्याची प्रक्रिया काय असेल, त्या ज्या याद्या आहेत त्या याद्या कशा भरल्या जातील या संबंधी सर्व माहिती तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत देण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर मतदारसंघाच्या सीमांकनासाठी जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया ही या ठिकाणी 1950 च्या कायद्याच्या अंतर्गत ठरवण्यात आली आहे। मतदारसंघ म्हणजे काय, एक ठराविक एरियामध्ये एक मतदारसंघ असतो ज्या ठिकाणी एक आमदार किंवा खासदार हा निवडून दिला जातो। मग एका जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ असू शकतात, 3 मतदारसंघ असू शकतात किंवा पूर्ण जिल्हा हा एक मतदारसंघ असू शकतो। त्याची जी काही आखणी आहे त्या मतदारसंघाची आखणी 1950 च्या कायद्याच्या अंतर्गत केली जाते। पुढे चर्चा करूया
लोकप्रतिनिधी कायदा 1951. तर या ठिकाणी ज्या काही निवडणुका आहेत आणि पोटनिवडणुका आहेत त्या प्रत्यक्ष त्यांचे जे काही कार्य आहे त्याचं नियमन कशा प्रकारे केलं जावं या संदर्भात जे काही नियम आहेत ते नियम या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या अंतर्गत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारी जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे ती यंत्रणा कशा स्वरूपाची असेल तेही या ठिकाणी 1951च्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला सांगण्यात आलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांची नोंदणी म्हणजे कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे कोणता पक्ष स्थानिक पक्ष आहे या संदर्भात ज्या काही नोंदणी आहेत त्या नोंदणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या अंतर्गत केल्या जातात. पुढे जर आपण या ठिकाणी चर्चा केली तर या ठिकाणी पहा ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. त्याचबरोबर निवडणूक चालू असताना मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीही वर आलेली दिसते. मग या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही कृती आहेत त्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी 1951च्या कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि पुढे विशेष बाब म्हणजे निवडणुकामुळे उद्भवलेल्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही विवाद असतील त्यांचे निराकरण करण्याची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया ही या ठिकाणी 1951च्या कायद्यामध्ये देण्यात आली आहे. एका शब्दामध्ये या दोन्ही कायद्यामधील डिफरन्स तुम्हाला सांगतो. 1950 हा जो कायदा आहे तो निवडणुका कशा घ्याव्यात हे सांगतो आणि 1951चा जो काही कायदा आहे तो निवडणुका झाल्यानंतरच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या कशा असतील या संदर्भात या ठिकाणी भाष्य करतो. हा जो मेन डिफरन्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे जो की या ठिकाणी कापूस उत्पादना संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. न्यूज अशी आहे देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घट अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसेल. यावर्षी अर्थातच महाराष्ट्र आणि देशामध्ये जे काही पावसाचे प्रमाण आहे ते कमी झाले आहे. परिणामी जी शेतीवर आधारित विविध पिके आहेत त्या पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे आणि त्याचाच फटका या ठिकाणी कापूस या पिकालाही बसला आहे. या ठिकाणी या न्यूजला धरून आजचा जो आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया. भारतात सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य कोणते अशा प्रकारचा आपला सरळ प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी तेलंगणा, पर्याय सी गुजरात, पर्याय डी मध्य प्रदेश. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गुजरात हे भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे. नंबर 2 वरती महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आणि नंबर 3 वरती तेलंगणा या राज्याचा क्रमांक लागतो. या 3 राज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर कापूस या पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि कापूस हे एक खरीपाचे पीक आहे किंवा खरीप हंगामाचे पीक आहे. हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे जो की मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. सलग सुट्ट्यामुळे द्रुतगती महामार्गावर उच्चांकी कोंडी अशा प्रकारची न्यूज तुम्हाला या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसेल. या ठिकाणी सरळ आपला प्रश्न पाहूया. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी किती आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे. कारण मुंबई पुणे हा देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा द्रुतगती किंवा एक्सप्रेस वे आहे ज्याची की ख्याती आणि ज्या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची आवक जावक असते त्यामुळे हा महामार्ग देशाच्या विकासामध्ये राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. परिणामी या ठिकाणी या महामार्गावर मागच्या वर्षामध्ये बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्नही विचारले आहेत. मग या ठिकाणी पुन्हा अशी शक्यता आहे की या महामार्गावर पुन्हा आयोगाकडून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत ते पर्याय पाहूया. पर्याय ए 91.5 किमी, पर्याय बी 93.5 किमी, पर्याय सी 94.5 किमी, पर्याय डी 95.5 किमी. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय सी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची जी काही एकूण लांबी आहे ती 94.5 किमी असलेली आपल्याला दिसते आणि हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे कारण आयोग यावर सरळ क्वेश्चन विचारू शकतं. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की कालव्या संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया.
व्यावसायिक जहाजावरील हल्ल्याचे सत्र सुरूच, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती दिसून जाईल। कालच आपण डिस्कस केलं की त्या ठिकाणी जो काही आपला हिंद महासागर आहे, अरेबियन सी, त्या ठिकाणी जे काही इस्रायलचे एक जहाज आहे त्यावर हमासने रॉकेट हल्ला केला, परिणामी ते जे जहाज आहे ते मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाले होते। आणि तशाच प्रकारची न्यूज पुन्हा एकदा आपल्याकडे आहे। जो काही लाल समुद्र आहे, लाल समुद्रातील MV साईबाबा नावाचे जे काही जहाज आहे, या जहाजावर हुतीकडून, म्हणजे हुती ही एक गट आहे, ज्या गटाकडून या ठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहे। या ठिकाणी जी काही आपली न्यूज आहे ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही लाल समुद्र आहे तो लाल समुद्र या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्या संदर्भात जो काही आपला या ठिकाणी क्वेश्चन बनतो, प्रश्न बनतो, तो प्रश्न पाहूया। लाल समुद्र आणि भूमध्य सागर यांना जोडणारा कालवा कोणता, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए पनामा कालवा, पर्याय बी सुएज कालवा, पर्याय सी करित कालवा, पर्याय डी व्होल्गा डॉन कालवा। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही भूमध्य सागर आहे आणि जो काही लाल समुद्र आहे यांना जोडणारा जो काही कालवा आहे तो आहे सुएज कालवा। म्हणजेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, सुएज कालवा हा लाल समुद्र आणि भूमध्य सागर किंवा मेडिटेरियन सी यांना जोडण्याचं कार्य करतो। या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जो काही पनामा कालवा आहे त्याची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली आणि पनामा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। या ठिकाणी पिक्चरच्या माध्यमातून जो सुएज कालवा आहे त्या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला भूमध्य महासागर पाहायला भेटतो, ज्याला की आपण मेडिटेरियन सी असे म्हणतो। आणि या ठिकाणी हा जो आहे तो आहे आपला लाल समुद्र, रेड सी। या ठिकाणी जो काही भूमध्य महासागर आणि रेड सी आहे यांना जोडणार एक कॅनल तयार करण्यात आला आहे आणि याच कॅनलला सुएज कॅनल असे म्हटले जाते। आणि हा जो सुएज कॅनल आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेश म्हणजे युरोपचा प्रदेश येतो। या ठिकाणी उत्पादित माल हा जगामध्ये इतर ठिकाणी या रूटने पाठवला जातो आणि भारतामध्ये येणारे जे काही क्रूड ऑइल्स आहे तेही या ठिकाणी या मार्गानेच भारतामध्ये येते। म्हणजे एकूण व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुएज कॅनल हा एक महत्त्वाचा कॅनल असलेला आपल्याला दिसतो। आणि जो काही पनामा कालव्याविषयी जो काही तुम्हाला प्रश्न मी केला आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही दिनांक 25 डिसेंबरचा आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर जे काही स्पर्धा परीक्षे संदर्भात नवनवीन अपडेट आहे त्या अपडेट ही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।